आज मी पाऊस हा ललित लेख सादर करीत आहे। पाणी म्हटलं की डोळ्यासमोर लगेच वेगवेगळं पाणी उभं राहतं। पिण्याचं पाणी, सांडपाण्याचा ओघ, समुद्राच्या अथांग लाटा, नदीचा खळखळाट, ओढ्याच्या खळाळण्याचा नाजूकपणा, कारंज्यातून उडणारं जल, पण त्यातलं सर्वात जास्त मनाला भावणारं पाणी म्हणजे पावसाचं पाणी। पाऊस येणार हे निसर्गाला, पशुपक्ष्यांनाही कळतं। आकाश भरून येतं, बेभान वारा सुटतो, मोर आनंदाने थुई थुई नाचायला लागतात। पावसाच्या आगमनाने सर्वांना चैतन्य मिळतं। पाऊस म्हणजे जीवनाचा श्वास। भरपूर पाऊस झाला की शेतकऱ्यांचं जीवन सुखाचं होतं। शेतकरी आनंदी असला की संपूर्ण जग आनंदी असतं। शेतकरी अन्न पिकवतो, त्यामुळेच सर्वांचं जीवन सुखकर होतं। पण पाऊस जर फार झाला तर पावसाचं हे वरदान शापात रूपांतरित होतं। जसं की द्राक्ष तयार झाल्यावर पाऊस आल्याने त्याचं नुकसान, सर्व फळांचं नुकसान, आंब्याचा मोहर गळतो, कलिंगडाच्या बागा सडतात, तरीही तूर, हरभरा, जवस, तीळ, मोहरी यासारखी धान्य मात्र भरपूर प्रमाणात येतात। लहानपणी आमच्याकडे भरपूर पाऊस असायचा। अंगणात पाणी साठायचं, त्यावेळेला मी कागदी नावा त्याच्यामध्ये सोडायचो। विहिरींना वर्षभर पाणी असायचं। मग कुठेतरी पावसाने पाठ फिरवली आणि दुष्काळाचे वणवे पेटले। द्राक्ष, हळद, ऊसाची शेती कमी झाली, दुष्काळ पडला। पण गेल्या 5-6 वर्षात पाऊस पुन्हा वाढला आणि शेतीचं उत्पादन वाढलं। पावसाचं दुसरं रूप म्हणजे अतिवृष्टी। नदी, ओढ्यांना पूर येतो, गावं बुडतात, माणसं अडकतात, मृत्युमुखी पडतात। शासन आणि समाजसेवी संस्था यांना खूप प्रयत्न करावे लागतात। अनेक मुके जीव वाहून जातात। ही हानी भरून न निघणारी असते। पाऊस कमी किंवा जास्त पडणं हे निसर्गचक्र आहे। पवनचक्कीमुळे आणि अतिवृक्षतोडीमुळे देखील पावसावर परिणाम झाला आहे असं म्हणतात। त्यामुळे वातावरण बदलतं आणि त्याचा पावसावरही परिणाम होतो। पावसाशिवाय जीवन शक्य नाही। पाऊस पडू लागला की लहानांबरोबर मोठेही आनंदित होतात। गारांचा पाऊस तर वेगळाच। मोठ्या आवाजात पडणाऱ्या टपटप गारा वेचायला सर्वांनाच आवडतं। आता तर काय, आपण पावसाचं पाणी साठवून वापरू शकतो, म्हणूनच म्हणतात पाणी हेच जीवन आहे।